Hello everyone, welcome to Arvi Search English. So students, in this video we will be learning 10th standard semi-English lesson book review Swami and Friends by R.K. Narayan. So मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10th स्टँडर्ड सेमी इंग्लिश लेसन बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण हा बघणार आहोत. नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की हा लेसन म्हणजे एक बुक रिव्ह्यू आहे स्वामी आणि फ्रेंड्स या बुकचा. तर बुक रिव्ह्यू कसा असतो हे आपल्याला थोडंफार या लेसनमधून कळते आणि स्वामी अँड फ्रेंड्स या अतिशय सुंदर अशा पुस्तकाबद्दल माहितीसुद्धा मिळते. सो लेट्स गेट स्टार्टेड. अ लिटिल बिट अबाउट द बुक. तर बुकबद्दल थोडंफार जाणून घेऊया आपण. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स. तर इथे या रिव्ह्यूचे जे रायटर आहेत ते म्हणतात की त्यांनी काहीही जर बुकबद्दल यामध्ये मेन्शन केलं तर ते स्पॉयलर होऊन जाईल, म्हणजे कथेचा सार बिघडून जाईल. त्यामुळे त्यांनी नेमकं या बुकमध्ये काय आहे याबद्दल काहीच मेन्शन केलेलं नाही. सो आय वुड रॅदर गिव्ह अ ग्लॅन्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट ऑर प्लॉट ऑफ द स्टोरी. तर ते म्हणतात की त्यांची फक्त ते या रिव्ह्यूमधून एक झलक देणार आहे की नेमकं बुकमध्ये काय आहे, मेन्शनिंग एनी इव्हेंट, पण त्यामध्ये विदाऊट मेन्शनिंग एनी इव्हेंट म्हणजे कोणताही इव्हेंट बुकमधला किंवा बुकमधला प्लॉट किंवा बुकमधली स्टोरी हे आपल्या रिव्ह्यूमध्ये ते मेन्शन करणार नाहीत. बिकॉज जर त्यांनी तसं केलं तर बुकचा जो एक मजा असते बुक वाचायची ती खराब होऊन जाईल. स्वामी इज अ मिस्चिवियस लिटिल किड ऑफ अबाउट 10 years ओल्ड. तर आता बुकबद्दल थोडी इन्फॉर्मेशन आहे की स्वामी हा जो या बुकमधला हिरो आहे तो एक मिस्चिवियस किड आहे. मिस्चिवियस म्हणजे खोडकर मुलगा आहे आणि जवळपास 10 वर्षाचा तो असेल. अँड लिव्हिंग इन अ इरा वेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. आणि कथा त्या काळामधली आहे की जेव्हा भारत हा ब्रिटिशांच्या रूलमध्ये अधिपत्याखाली होता. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज स्वामी इज अ किड हू कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस. आता जवळपास या एजमध्ये म्हणजे 10-11 वर्षाच्या ज्या हे जे वय आहे त्या एजमध्ये जे बरेच मुलं जसे असतात स्वामी पण तसाच होता. स्वामी इज अ किड हू कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस. एका ठिकाणी स्वस्थ बसू शकत नव्हता. अँड ॲब्सोल्युटली हेट स्कूल. आणि शाळेचा अतिशय राग किंवा टिटकारा करायचा, त्याला शाळा आवडत नव्हती. इवन वर्स मॅथमॅटिक्स. आणि मॅथमॅटिक्स तर त्याला बिलकुलच आवडत नव्हतं. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. शाळा त्याच्यासाठी एक दुःस्वप्नासारखी म्हणजे एका वाईट स्वप्नासारखी होती, त्याला ती बिलकुल आवडत नव्हती. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्स ऑफ दिस किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. एनिवे ही स्टोरी आहे अराउंड हॅपनिंग ऑफ दिस किड, की स्वामीच्या अवतीभोवती ज्या घटना घडतात त्या घटनांना अनफोल्ड करायचं काम ही स्टोरी करते. हाऊ ही कॉन्स्टंटली गेट इन टू ट्रबल. कशा प्रकारे तो नेहमी ट्रबल्समध्ये म्हणजे प्रॉब्लेम्समध्ये अडकत जातो. गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. आणि कशा प्रकारे आपल्या वडिलांचा मार खातो याबद्दल ही स्टोरी आहे. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटिल किड अँड थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ. स्वामी हा अतिशय बोलका छोटा मुलगा आहे आणि त्याला वाटते की तीच त्याची लाईफला फेस करायची पद्धत आहे, जीवनाला सामोरं जायची पद्धत आहे की नेहमी बोलत राहणे. टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. आणि नेहमी तो सर्व काही गोष्टी मोठ्याने स्वतःशीच बोलतो. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. पण त्याला जीवनाचं सत्य हे खूप हार्श वे म्हणजे अतिशय कठीण प्रकारे समजते. ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन. त्या काळातील सर्व टीन्सप्रमाणे सर्व किशोरवयीन मुलांप्रमाणे त्यालासुद्धा सूर्याखाली म्हणजे उन्हात खेळायला, बाहेर खेळायला आवडते. किक समथिंग. कशाला तरी रस्त्याने चालताना लात मारणे. क्लाइंब अ ट्री. झाडावर चढणे. ब्रेक समथिंग. काहीतरी तोडणे. अँड हरॅस समबडी. किंवा मग कोणाला त्रास देणे, कोणाच्या खोड्या करणे. तर जे लहान मुलांना आवडत असते मोस्टली खोडकर मुलांना, ते सर्व स्वामीला आवडते. अनलाईक किड्स टुडे. आजच्या मुलांसारखं नाही. आजच्या मुलांना तर सगळं घरातच आवडते, म्हणजे बाहेरचे गेम्स त्यांना आवडत नाहीत. पण स्वामी तसा नव्हता. त्या काळातल्या मुलांप्रमाणे तो सुद्धा खोडकर होता. This in fact was and in most parts of India still is the life of a typical boy growing up. आणि ही लाईफ होती आणि जवळपास आजही भारतातल्या जर तुम्ही गावांमध्ये गेले तर टिपिकल बॉय जो असतो एक सामान्य मुलगा, भारतीय सामान्य मुलगा, त्याची लाईफ आजही अशीच आहे की पूर्ण उन्हाळक्या करण्यामध्ये ते आपला वेळ दिवस घालवत असतात. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन किड्स लाईफ. तर त्याच्या जीवनामध्ये तंत्रज्ञान तेवढं मोठं नव्हतं. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हवॉक. त्यांना बस एवढं पाहिजे होतं की दिवसभर दंगामस्ती करणे आणि मस्त इकडे तिकडे
हिंडणे फिरणे. तर स्वामीसुद्धा तसाच होता, त्यालासुद्धा याच गोष्टी आवडत होत्या. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स. मग स्वामी हा एक टिपिकल बॉय कसा होता? एक टिपिकल बॉय म्हणजे एक कशा प्रकारचा मुलगा तो होता. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10 years ओल्ड माइंड. आता या बाबतीत नारायण जे आहेत म्हणजे पुस्तकाचे रायटर, त्यांनी पुस्तक लिहिताना एकदम 10 वर्षाचा मुलगा कसा विचार करू शकतो त्यामध्ये एक प्रकारे उडीच घेतलेले असं आपण म्हणू. म्हणजे एकदम एक्झॅक्टली त्यांनी लिहिलेलं आहे की 10 वर्षाचा मुलगा कशा प्रकारे विचार करू शकतो. एक्सप्लेनिंग एक्विसाइटली हाऊ ही थिंक्स अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. एक्विसाइटिंगली म्हणजे स्पष्टपणे किंवा उत्कृष्टपणे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे की हाऊ ही थिंक्स, एक 10 वर्षाचा मुलगा कसा विचार करतो. व्हॉट इज पर्स्पेक्टिव्ह ऑफ दिस वर्ल्ड. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय, तर एक पॉईंट ऑफ व्ह्यू, जगाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा आहे तो त्यांनी खूप छान प्रकारे पुस्तकातून वर्णन केलेला आहे. द रीडर डज फील्स लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेस. जसजशी स्टोरी पुढे जाते तसं लोकसुद्धा स्वामीप्रमाणे विचार करू लागतात. त्याच्याप्रमाणे त्याच्या भावना स्वामीच्या लोकांना कळतात, वाचकाला कळते आणि तो त्या स्वामीच्या कॅरेक्टरसोबत अटॅच्ड होत जातो. म्हणजे एक जवळीक निर्माण होते स्वामीच्या कॅरेक्टरसोबत. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. आणि हीच नारायण यांची जादू आहे. आता बघूया सिग्निफिकन्स ऑफ द बुक. सिग्निफिकन्स म्हणजे वैशिष्ट्ये, पुस्तकाची वैशिष्ट्ये काय आहेत. Swami and Friends by R.K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. तर मित्रांनो, स्वामी आणि फ्रेंड्स ही R.K. नारायण यांची फक्त एक मेअरली इंटरेस्टिंग रीड नाही. म्हणजे फक्त एक इंटरेस्टिंग पुस्तक आहे का, तर तसं नाही. जे एन्जॉय करू शकतील टॉप टू बॉटम, म्हणजे सर्व लोक एन्जॉय करू शकतील असं फक्त पुस्तकच आहे का एक, तर नाही. तर द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज. त्या कामामध्ये बरेच जे मौलिक साहित्य आहे त्याची मूल्ये जी आहेत ती जपल्या गेलेली आहेत. जरी ते एक टीन बुक आहे, म्हणजे जरी लहान मुलांचं पुस्तक आहे, किशोरवयीन मुलांचं पुस्तक आहे, तरी बरेच या लिटररी व्हॅल्यूज त्यामध्ये जपल्या गेलेल्या आहेत. म्हणजे सर्वच बाबतीत ते पुस्तक उत्कृष्ट आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. स्वामी आणि फ्रेंड्स ही लहान मुलांपासून तर किशोरवयीन मुलांपर्यंत सर्वांसाठी एक चांगलं वाचन आहे. ऑल्सो द बुक इज वाइडली यूज्ड इन द एशियन कॉन्टिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल्स. आता जेही आपलं एशियन कॉन्टिनेंट आहे, म्हणजे जेवढंही आपलं आशिया खंड आहे, तर विविध देशांमध्ये जे मुलं लिटरेचरचं स्टडी करतात शाळेमध्ये, त्यांना मोस्टली हे बुक स्टडीसाठी म्हणजे अभ्यासासाठी दिल्या जाते. दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड टेक्निकल जार्गन. याचा अर्थ असा नाही की हे पुस्तक खूप हेवी ग्रामरनी भरलेलं आहे किंवा टेक्निकल जार्गननी भरलेलं आहे, म्हणजे समजायला कठीण आहे. ॲक्च्युली द ट्रूथ इज कॉन्ट्ररी टू दिस. ॲक्च्युली जे सत्य आहे ते त्याच्या विरुद्धच आहे, म्हणजे पुस्तक खूप सोपी आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटर्न इन सच अ सिम्पल इंग्लिश. It is hard to imagine that it is a work of such a literary genius like R.K. नारायण. इतक्या इझी लँग्वेजमध्ये, इतक्या इझी इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे स्वामी अँड फ्रेंड्स की हे गोष्ट इमॅजिन करणं, कल्पना करणे कठीण जाते की R.K. नारायणसारखे लिटररी जिनियस यांनी ते लिहिलेलं आहे. म्हणजे अतिशय सोपी भाषा त्यांनी वापरलेली आहे. द इंग्लिश यूज्ड इन दिस बुक इज बोथ प्लेन अँड सिम्पल. पुस्तकात वापरलेली भाषा इंग्लिश ही प्लेन आणि सिम्पल आहे. विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. आणि असे कठीण शब्द नाहीत जे मुलांना भारी जातील. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. आणि त्यामध्ये वापरले गेलेले सिम्पल आणि शॉर्ट सेंटेन्सेस यामुळे तर बुक्सची सिम्प्लिसिटी म्हणजे साधेपणा अजूनच वाढलेला आहे. इट इज मेन्शन्ड इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट अ मिस्चिवियस 10 year ओल्ड इंडियन बॉय. तर डिस्क्रिप्शनमध्येच असं मेन्शन केलेलं आहे की एक लहान मुलगा, पण तो कसा आहे, मिस्चिवियस, म्हणजे अतिशय खोडकर अशा 10 वर्षीय मुलाची ही कथा आहे. अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न्ड अबाउट द इन्फ्लुएन्स दिस विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिस्चिवियस चिल्ड्रन. त्यामुळे बरेच पॅरेंट्स असे असतील की त्यांना वाटेल की आपले मुलं तर ऑलरेडी कितकी मिस्चिवियस म्हणजे खोडकर आहेत,
त्यांनी हे पुस्तक वाचलं होतं ते अधिक खोडकर होतील, तर पॅरेंट्सची अशी चिंता असू शकते. बट द बुक इज ॲज सच दॅट इट एनकम्पसेस द मिस्चिफ ऑफ किड्स इन अ व्ह्यू ऑफ द किड विच इज हार्मलेस अँड प्युअर ऑफ हिज पर्स्पेक्टिव्ह. पण पुस्तक अशा प्रकारे लिहिलं गेलेलं आहे किंवा पुस्तकाची कथा अशा प्रकारे फिरते, एनकम्पासेस मीन्स सर्कल अराउंड, म्हणजे अशा प्रकारे गोल फिरते पुस्तकाची कथा की ते एका पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ अ किड म्हणजे एका लहान मुलाच्या दृष्टीतून केलेल्या खोड्या आहेत आणि ज्या हार्मलेस आणि प्युअर आहेत आपल्या पर्स्पेक्टिव्हमध्ये. म्हणजे ज्या खोड्या वगैरे दाखवलेल्या आहेत पुस्तकामध्ये त्या पण खूप हार्मलेस आणि प्युअर आहेत, त्यामुळे त्याचा वाईट परिणाम हा वाचक मुलांवर होणार नाही. ऑल्सो अमिड्स ऑल द मिस्चिफ अँड नॉटीनेस वी ॲक्च्युली फाइंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड टेंडर किड हू इज ॲक्च्युली व्हेरी सेन्सिटिव्ह. आता जर मिस्चिव्स आणि नॉटीनेसचा विचार केला तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्या लक्षात येते की स्वामी हा एक खूप लव्हिंग आणि टेंडर मुलगा आहे. लव्हिंग म्हणजे प्रेमळ, टेंडर म्हणजे अतिशय संवेदनशील असा मुलगा आहे आणि खूप सेन्सिटिव्ह पण तो आहे हे आपल्या लक्षात येते. इट इज ऑल्सो नोन फॅक्ट दॅट मिस्चिवियस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. आणि हा फॅक्ट सगळ्यांना माहितीच आहे की जे खोडकर मुलं असतात ते सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशीलसुद्धा असतात. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि आर के नारायण हे खूप चांगल्या प्रकारे हे आपल्याला कन्व्हे करतात आणि त्यांनी आपलं काम उत्कृष्टरित्या केलेलं आहे. सो इन कन्क्ल्युजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. तर आपण असं म्हणू शकतो कन्क्ल्युजनमध्ये की हे जे पुस्तक आहे हे सर्व एजच्या मुलांसाठी अतिशय सुंदर वाचता येईल असं पुस्तक आहे. who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. ज्यांना मे बी एक सुंदर पुस्तक, चांगलं पुस्तक वाचायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा, आणि ज्यांना आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक खूप छान आहे. अबाउट द ऑथर. आता आपण थोडं लेखकांविषयी जाणून घेऊया. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल टाईम आर के नारायण. स्वामी अँड फ्रेंड या पुस्तकाचे लेखक हे भारतातल्या टॉपमोस्ट अशा ऑथर्सपैकी एक आर के नारायण हे आहेत. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस्ड. भारतात जेही प्रोड्यूस झालेले लिटररी वर्क आहेत, आउटस्टँडिंग लिटररी वर्क, त्यातले बरेच आर के नारायण यांनी लिहिलेले आहेत. अँड दिस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर्स द एसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज बॉय. आणि पर्टिक्युलरली या बुकमधून आपल्याला ते इसेन्स पाहायला मिळते भारताचा जो अंडर ब्रिटिश रुलिंग, ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेल्या भारताचं इसेन्स म्हणजे स्पिरिट बघायला मिळते. आणि एक टिपिकल टीनेज बॉय त्याचा माइंड आणि लाईफ कशी आहे हे सुद्धा बघायला मिळते. अदर ग्रेट वर्क्स बाय आर के नारायण इन्क्ल्यूड्स. मग अजून त्यांचे काही वर्क्स आहेत, अजून काही पुस्तकं आहेत, त्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ज्यामध्ये मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क्स सच ॲज द रामायण, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of Indian epic. So ही सर्व पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. जर तुम्हाला सुद्धा वाचनाची आवड असेल तर तुम्ही त्यांची ही इतर पुस्तकं सुद्धा वाचू शकता. आणि असा होता हा लेसन बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल. समजलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.